तोडा किती आहे? गाव कोणतं? बहादुरी चांदवड. किती गेला म्हटलं खाली? किती त्याला खाली किती गेला? खाली नाही, आता खाली करायला चाललोय आपण. हा 1000 रुपयाने दिलाय आपण. ओके. आणि गोल्टी किती द्यायची आहेत? म्हणजे गोल्टी आज 1000. आबा काल आम्ही 965 रुपयाने माल दिला होता. हा तर काल आम्ही 550 रुपयाने गोल्टी दिली. हा तर आज आमची इच्छा आहे मग 50 रुपये वाढले पाहिजे गोल्टीवर ना. आणि बाकी चांगल्या मालावर किती रुपये वाढले आज मार्केटला? आज म्हणजे काल पण काही गेलं होतं 1000 रुपये. ओके. आज आम्ही आमचा मीडियमच्या मालानुसार आम्ही 1000 रुपयाने दिलं. मीडियम माल 1000 चाललाय. चांगलं, ठीक आहे. म्हणजे पाहिजे त्या भावात पण आम्ही चाललोय ते 1000. मार्केट काय वाटत आज? मार्केट आजची परिस्थिती चांगली वाटते कालच्या पेक्षा का? हा कालच्या. किती रुपयाने वाढलं तरी? कारण काल या टायमाला आहे ना आवक जास्त होती. आजच्या नुसार असं वाटतं की आवक आज कमी वाटते. आज आवक कमी आहे का? हा पण वाटतंय की आवक वाढू शकते कारण ऊन पडले, टमाटे पण भरपूर पिकले. आज सकाळी धुकं पडलं होतं ना. हो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांनी तुमच्यासाठी पिंपळगाव मंडीतून टोमॅटोची काय रेट आहे हा व्हिडिओ मी घेऊन येते. आज आहे महिन्याचा पहिला दिवस, 1 ऑक्टोबर वार मंगळवार. आणि तर चला आज काय परिस्थिती एकंदरीत बघूया. आपण आलो आहे पिंपळगाव मंडीमध्ये आणि बघू शकता व्यापारी एकदम मित्रांनो गेटावरच माल ठरवते, ज्या गाड्या येते. तर चांगली परिस्थिती एकंदरीत आज मंडीची वाटत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना चांगलं हे करत आहे मित्रांनो, प्रतिसाद देते. तर आवक सांगायला गेलं तर मागं बघू शकता एकंदरीत 4 ते 5 लाईनी आहे. आणि परत इकडे बघू शकता मागे, तर या लाईनी दुपारपासून अशाच उभ्या आहे मित्रांनो. म्हणजे एकंदरीत जर सांगायला गेलं तर कालपेक्षा आवक मार्केटला आज कमी दिसत आहे. बऱ्यापैकी पाऊस जो आहे मित्रांनो थांबलेला आहे आपल्या नाशिक भागातील. आणि बरंचसं निफाडा आणि येवला इथून संगमनेर भरपूर कोपरगावमधून गाड्या मित्रांनो पिंपळगाव मंडीला येत आहे. 5:30 वाजलेले आणि आपण आज जाऊन बघूया एकंदरीत काय रेट आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, शेवटी आपण चक्रीचा माल बघणार आहोत. तर चला. किरण आरगडे शिरसगाव ना. कोणता माल आणलाय? व्हरायटी 2048 व्हरायटी. तोडा किती आज? 6वा तोडा. 5वा कितीने गेला? 5वा 950 गेला. आज किती मागताय? आज 1050 पर्यंत मागताय. 1050 1050. ओके. 1100 पर्यंत गेला पाहिजे का? 1100 आहे. बाकी काय मार्केट चालू आहे? मार्केट आहे 1200-1300 पर्यंत एक्सपोर्ट. आता हा कुठं मागताय? लोकलला मागताय का? लोकल मध्ये मागताय. ओके. एक्सपोर्ट आणि लोकल मध्ये काय फरक वाटत आहे आज? थोडा फरक आहे पण एवढा काय विशेष. एक्सपोर्ट कितीपर्यंत जाते? 1200-1300 आणि हे 1100 पर्यंत. 1100 100चा फरक आहे बा. 100 आहे त्याच्यात. पण मग एवढ्या याच्यात नाही ना परवडत. बरोबर आहे. एकंदरीत उत्पन्न निघत आहे का? नाही ना, ॲव्हरेजच नाही. आता जवळजवळ समजा मागच्या वर्षी एवढ्याच प्लॉटमध्ये 100 जाळ्या निघत होते, तर आज 50 जाळ्या आहे. 50 जाळ्या म्हणल्यावर आज ते 450 रुपयेच भाव पडून राहिला, निम्माच भाव धरायला. बरोबर. 100 जाळ्याचा हिशोब केला तर. व्हरायटीला काय अडचण वाटली? व्हरायटीला काय एवढी अडचण नाही, पण मालाला प्रॉब्लेम आहे. ओके चालतं, ठीक आहे. क्रॅकिंग जात नाही ना? आता थोडंफार जातच नाही. 12 तोडा चालू आहे ना. तुमचं गाव कोणतं? मोहाडी. मागचा तोडा किती गेला? काय मागचा तोडा किती गेला? मागचं थोडं होत्या 30 जाळ्या होत्या. किती गेल्या? 750. आज किती मागताय? आताही 700 मागते. काय मागताय बा? काय मागताय म्हटलं आज? हा का? किती 20 शेडाचं रेंज काय साऊची? शाहूची 1000 म्हणजे ही साईज असल्यावर आहे ना. हा मीडियम का? नाही ही ॲव्हरेज क्वालिटी म्हणते याला. बरं. आता ही म्हणजे मिक्स मीडियम म्हणते याला. हा ही 1050. ओके. 1100. आणि दुसऱ्या दिवसाचा तोडतला माल असला चांगला क्वालिटीचा साईज असली तर 1100-1150. 1150 जे चालू बाकी ते चालू आहे. बाकीची चालू. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण आढावा घेतलेला आहे नेमका आज मार्केट काय चालू आहे. आणि सांगितल्याप्रमाणे आपण अंदाज दिला होता की ऑक्टोबर मार्केट कसं राहील. तर तेजीला मार्केट दिसत आहे आज 50 ते 60 रुपये. एक्सपोर्ट लोकल प्रत्येक जात आहे मित्रांनो. आणि एक इम्पॉर्टंट सूचना अशी की मित्रांनो उद्या 9 वाजेपर्यंत परत ऑक्टोबरची भाव कशी राहतील एकंदरीत पूर्ण राज्यातील आढावा घेत आपण परत एक व्हिडिओ टाकूया. अजून चांगला अंदाज घेत मित्रांनो समोर कसे भाव राहतील तर ते सांगणार आहे तुम्हाला. बाकी मित्रांनो व्हिडिओमध्ये काही चुकलं असल्यास कमेंट करा, ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा, चॅनलला मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.